क्षत्रिय कुलावंत सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय। शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय। नमस्कार, मी उन्नती चव्हाण सगळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तो ऐसी वैसी ना समझो यूं ही बह जाऊंगी, तो ऐसी वैसी ना समझो यूं ही बह जाऊंगी। मेरे भाषण को गौर से सुनिएगा, मराठाओं की पुत्री हूँ दो शब्दों में खेल जाऊंगी, मराठाओं की पुत्री हूँ दो शब्दों में खेल जाऊंगी। मित्रांनो, आपला महाराष्ट्र म्हटलं की आपण शिवरायांचे नाव घेतल्याशिवाय पुढेच जात नाही आणि जेव्हा शिवरायांचे नाव तोंडातून बाहेर पडते तेव्हा जय असं बोलल्याशिवाय होत नाही। तर चला आपला बघूया महाराष्ट्र कसा आहे। महाराष्ट्र म्हणजे वन जमणाऱ्या कणखरणाऱ्या ओबडधोबड मातींचा संस्कृतीचा महाराष्ट्र, पावन मनांचा पावन भक्तीचा आई सदा शक्तीचा पैलू जिनांचा महाराष्ट्र, मातीतून दुवे निघणारा कुमकुमणारा महाराष्ट्र, पोलादी छाताडातून धगधगणाऱ्या वादळाचा माझा शिवबा राजाचा हा महाराष्ट्र, माझ्या शिवबा राजाचा हा महाराष्ट्र, स्वराज्याचं स्वप्न मनी बाळगणाऱ्या शहाजी राजांचा हा महाराष्ट्र, स्वराज्यासाठी सतत लढणाऱ्या संभाजी राजांचा हा महाराष्ट्र आणि या तीनही कोणांना एकत्र जोडणारी रेषा म्हणजे राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंचा हा महाराष्ट्र, मासाहेब जिजाऊंचा हा महाराष्ट्र। याच मराठी मातीत अगदी अनावधी काळापासून आपल्या मागे मराठा नावाची उपाधी लावली जाते। नक्की हा मराठा शब्द आहे तरी काय? अरे मराठा म्हणजे वाघासारखी डरकाळी सोडणारा, मराठा म्हणजे चित्याच्या चपडायला बी वाव देणारा, मराठा म्हणजे वाघाच्या चपड्यात हात घालून वाघाचा जबडा खेचणारा, मराठा म्हणजे मरण आलं तरी संकटाला न घाबरणारा। ह्याच मराठा शब्दावर जेव्हा जिजाऊंच्या पदराची विलांटी आणि शिवाजी महाराजांच्या जिरे टोपाची विलांटी लावली जाते तेव्हा मराठाचा मराठी होतो आणि हाच मराठी शब्द बोलताना आमच्या काळजाजवळून हुरअभिमानाने भरून येतो, आमच्या काळजाजवळून हुरअभिमानाने भरून येतो। ह्याच मराठी मातीत 19 फेब्रुवारी 1630 मध्ये एका छावाचा जन्म झाला, एका छावाचा जन्म झाला। जेव्हा आऊसाहेब जिजाऊंच्या पोटात शिवबा होते तेव्हा त्यांच्या दासी त्यांना विचारायचा, आऊसाहेब तुम्हाला काय खावंसं वाटतंय, तुम्हाला आराम करावंसं वाटतंय का? आऊसाहेबांचं उत्तर असायचं, नाही दासी, आम्हाला आराम करावासा वाटत नाही, तर आम्हाला भरदार घोड्यावरची रपेट मारावीशी वाटते, भाला दानपट्ट्यात चालवावंसं वाटतोय, राजमातांचा खात्मा करावासा वाटतोय, गीता कादंबरी वाचावीशी वाटते। मग सांगा एका वाघिणीच्या पोटी कसा छावा जन्माला येणार? सिंह गर्ज मेघ गर्ज मराठों के नेत्र दर्ज देखने शिव शंकर का रौद्र रूप नेत्र दर्ज, हिंदवी के घर में एक चिंगारी झलक उठी, किले के द्वार से गिलकारी गूंज उठी, शेरनी के कोख से एक बालक ने जन्म लिया, शेरनी के कोख से एक बालक ने जन्म लिया, शिवजी ने खुद को अंश शुद्ध को भेट दिया। हर घर में उत्सव, हर पर्वत में उत्सव, अशा गोड आनंददायी वातावरणात माझ्या शिवबा राजाचा जन्म झाला, माझ्या शिवबा राजाचा जन्म झाला। प्रत्येक स्त्री ही माते समान असली पाहिजे। शेळीसारखे जगा तर लोक जगू देणार नाही, पण वाघासारखे जगा लोक नादाला लागणार नाही। या संस्कारातून माझ्या राजाने वयाच्या 12व्या वर्षी, वयाच्या 17व्या वर्षी असे एक एक गड किल्ले काबीज केले व स्वराज्याचे तोरण बांधण्यास सुरुवात केली। असा होता
वंश परत शेर शिवराजे, शेर शिवराजे. आपल्याला शिवाजी महाराजांचा बस एवढाच इतिहास माहिती असतो. तर शिवाजी महाराजांनी या पलीकडे आपल्याला काय दिलंय, तर तुम्ही विचाराल काय दिलंय, तर महाराजांनी समाजशास्त्र, नीतिशास्त्र, धर्मशास्त्र आणि यातही पारंगत असलेला आपला पुत्र म्हणजे संभाजी राजा या महाराष्ट्राला प्रहार केला. जेव्हा औरंगजेबाच्या तावडीत संभाजी राजे सापडले होते, तेव्हा औरंगजेब म्हणतो, औरंगजेबाचे कदम, औरंगजेबाचे करण. तख्तावरून खाली उतरतो आणि बघतो संभाजी राजांच्या डोळ्यात तीच नजर, तेज तेज, 9 बरस का था तब मिला है मुझे आगरा में. आणि सांगितलं, क्यों बे संभा, तुझे हमसे डर नहीं लगता. फिर संभा ने उसे जवाब दिया, हमें किसी के वजह से डर नहीं लगता, पर हमारी वजह से सबको डर लगता है, हमारी वजह से सबको डर लगता है. तेव्हा औरंगजेबाने सांगितलं, सबू इसकी जबान बहुत चलती है, इसको काट डालो, इसके हाथ पैर काट डालो. तेव्हा त्या निर्दयी लोकांनी संभाजी राजांना पकडलं आणि तिकडे ठेवलं. म्हणतात ना, आपलेच गद्दार असतात, म्हणून महाराज तिथे सापडलेही नसते, पण आपल्याच लोकांमुळे तिथे संभाजी राजे सापडले होते. महाराज तेव्हा औरंगजेबाचे सबू येतात, म्हणतात गरम तपतपती सळई आणतात आणि तिथे महाराजांच्या डोळ्यासमोर ठेवतात. बोल संभा, रहम कर देंगे, माफी मांग ले. तेव्हा संभा म्हणता, शेर कभी झुकता नहीं और माफी मांगता नहीं, वहाँ गलती ना हो, वहाँ मैं माफी मागूंगा नाही. टाकल्या सळया आणि सर आवाज आला. कशा झाल्या असतील माझ्या राजाला वेदना? कोणी विचार केलाय का? आपल्या पायात काटा घुसतो, आपण 4 दिवस धरून बसतो, तेव्हा राजाला किती वेदना झाल्या असतील. आता बारी आली हात कापायची, तरी माझ्या राजांनी हार मानली नाही, माफी मागली नाही. पाय कापले तरी माफी मागितली नाही. आता वेळ आली जीभ कापायची, पण उघडणार कसा? वाघाचा जबडा उघडणार कसा? महाराजांनी औरंगजेबाने त्यांची जबरदस्तीने जीभ कापली आणि औरंगजेबाने महाराजांना तिकडे गुढीपाडवाच्या आदल्या दिवशी महाराजांची मान तिकडे लटकवली आणि इंद्रायणीच्या देहात महाराजांचा रक्ताचा थेंब पडला. तेव्हा इंद्रायणीच्या डोळ्यात अश्रू आले, अंगावर शहारे आले. निर्दयी लोकांनी महाराजांचे काय हाल केले, पण महाराजांनी तर स्वराज्यासाठीच तर बलिदान दिलं असतं ना. इथे आपण पांढऱ्या टोप्या घालून बसलो नसतो, तर हिरव्या टोप्या घालून बसलो असतो. पण महाराजांनी स्वराज्यासाठीच बलिदान दिलं ना. आणि मग सबू औरंगजेबाकडे गेला आणि औरंगजेबाने विचारलं, क्यों उसने माफी मांगी क्या? तेव्हा सबू म्हणतं, नहीं सबू, उसने माफी नहीं मांगी. छावा था छावा शेर का, उसके हाथ काट डाले, फिर भी उसने रहम के दौरे नहीं मांगे. उसकी जबान काट डाली, फिर भी 2 लफ्ज भी रहम के नहीं मांगे. उसके पाँव काट डाले, फिर भी उसने नहीं टेके घुटने हमारे सामने. उसकी आंखें फोड़ डाली, फिर भी उसने नजर नहीं झुकाई. छावा था छावा शेर का, असली मर्द था, मराठाओं का पुत्र था, कभी झुकता नहीं और माफी मांगी भी नहीं. म्हणजे आपल्या महाराजांनी, संभाजी राजांनी मरावं कसं आणि शिवाजी राजांनी जगावं कसं हे शिकवलं. म्हणून मला तर वाटतं महाराजांच्या इतकी महान कीर्ती बघून आपण त्यांच्याकडून काही ना काही गुण घ्यायलाच हवे. एकदा दादाजी बेलवाडी नावाच्या गावाकडून येत होते, तेव्हाची ही गोष्ट. जेव्हा दादाजी येत असताना बेलवाडी नावाचं गाव होतं, तिथे मल्लम्मा देसाई नावाची ठाणेदारीच राहत होती. तेव्हा दादाजींना वाटलं इकडून जात आहोत तर हा किल्ला पण आपण घेऊन जावे. आणि महाराज दादाजींनी थोड्यासाकडे सैन्य गोळा केलं आणि मल्लम्मावर वार केला. पण मल्लम्मा एक जिद्दीची व चिकाटीची असल्यामुळे तिने हार मानली नाही. तिथे मावळ्यांचा पराभव झाला. मल्लम्मा देसाई ही जिद्दीची चिकाटीची होती. आणि मग दादाजींना वाटलं की एका बाईच्या हातून मावळ्यांचा पराभव होणे शक्य नाही, म्हणून दादाजींनी अजून सैन्य पाठवलं. पण आता मात्र मल्लम्मा देसाईचा तिथे हार मानली मल्लम्मा देसाईने. आणि मग तिला राजवाड्यात आणलं गेलं, एका खोलीत बसवलं. खबर माझ्या राजाला कळाली. राजा आले
वाटायचं प्रत्येक राजा जसा शिक्षा देतो हा राजा पण मला व माझ्या लहान बाळाला मारून टाकणार असं तिला वाटायचं. पण शिवाजी महाराज आले आणि ती म्हणायला लागली, राजा जी काही शिक्षा द्यायची ती मला द्या, त्याच्यात माझ्या बाळाचा काहीही दोष नाही. राजा जी काही शिक्षा द्यायची ती मी भोगायला तयार आहे. तेव्हा शिवाजी महाराज मी दस्ते करून म्हणतात, चिकित्साला सांगतात खोलीमधून दुधाची वाटी आणायला. महाराज त्या बाळाला मांडीवर घेतात आणि आपल्या हाताने दुधाच्या वाटीने दूध पाजतात आणि सांगतात, आजपासून आमचा भाचा झाला आणि तुम्ही आमच्या भगिनी झाल्या तो. आणि सांगितलं, दादाजी बहिणीचं राज्य घ्यायचं नसतं तर बहिणीला राज्य द्यायचं असतं. कोणता राजा बहिणीला राज्य देतो? त्या राजांनी महाराजांनी तिचं राज्य परतही केलं आणि बांगडी चोळी देऊन तिला सुखरूपपणे घरी देखील पाठवलं. इतका महान आपला राजा होता, आपला महान इतका राजा होता, स्त्रियांप्रती आदर करणारा. एकदा महाराज जेवायला बसले होते. जिजाऊ म्हणतात, शिवबा पाटलांच्या पोरीने कोणीतरी छेड काढलीये. महाराज हातातला घास ताटातच ठेवतात आणि वरील हात धुतात आणि सांगतात, पीरपरांच्या राजाला इथं ओढून आणा आणि गुन्हेगाराचे दोघे हात पाय कापा, डावा पाय कलामगिरीच्या चौऱ्यात बंद करा आणि त्याला चौकात बसवा. तेव्हा शिवांनी जिजाऊंना सांगितलं, आऊसाहेब दिलेली शिक्षा बरोबर की नाही? आऊसाहेब म्हणता, या पापीचं पाप इतकं मोठं आहे, तू याला मृत्यू दंड द्यायला हवा होता, तू याला चौकात का बसवलंय हात पाय कापून? तेव्हा शिवाजी महाराज म्हणतात, आऊसाहेब मी याला चौकात यासाठी बसवलंय, येणारे जाणारे लोक याला बघतील आणि यांच्या लक्षात येईल की महाराष्ट्राच्या स्त्रीला जो कोणी हात लावेल त्याची अवस्था केली जाईल. असा माझा राजा होता. म्हणून मला वाटतं की राजा तुम्ही आज असते तर 3 दिवसा नसते झाले बलात्कार. राजा तुम्ही आज असता तर नाही झाले असते अन्याय अत्याचार. राजा तुम्ही आज असता तर महाराष्ट्र समृद्ध झाला असता. म्हणून इतिहास कोणी ऐऱ्या गैऱ्याने नव्हे तर हिरव्या पिवळ्या शालीने, घोड्यांच्या डपाने आणि ढोलांच्या डपाने म्हणजेच की छत्रपती शिवाजी महाराजांनी